महिनाभरापूर्वी पूर परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या युवकांसाठी धाराशिव येथे नोकरी महोत्सव पार पडला आहे। धाराशिव शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात हा मेळावा संपन्न झाला असून यामध्ये 2200हून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला। ऑनलाईन आपल्याकडे 4 ते 4.5 हजारच्या मध्ये नोंदण्या झालेल्या आहेत आणि आत्ता करंट मी काउंट जो आता घेऊन आलो 10 मिनिटापूर्वी, तर इथं आत्ता 1.5 ते 2 हजारच्या मध्ये काउंट गेलेला आहे। आता आपल्या जिल्ह्यात जी अतिवृष्टीची परिस्थिती झाली गेल्या 2-3 महिन्यापासून, जो आपल्याकडं अतिवृष्टीमुळं पाऊस जोरात पडला आहे, तर यातून काही कुटुंबांना एक नवीन उमेद देण्यासाठी, एक नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम राबवला। आपल्याकडे जवळजवळ 55 ते 60 कंपन्या आलेल्या आहेत। त्यात नावाजलेल्या सर्वच नावाजलेल्या कंपन्या आहेत, पण त्यातल्या मी तुम्हाला काही नावं सांगतो। ॲक्सिस बँक आहे, पेटीएम आहे, टाटा मोटर्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, SBI लाईफ इन्शुरन्स आहे, LIC कंपनी आहे, अशा अनेक नामांकित कंपन्या। प्रक्रिया ही त्या कंपनीची, त्यांना ते स्वतंत्र आहे। त्यात आपण त्यांच्या ह्याच्यात काही हे केलेलं नाही आहे। ज्यांना जे योग्य मुलं वाटतात त्यांच्या क्वालिफिकेशननुसार आणि त्यांच्या एलिजिबिलिटीनुसार ते त्या हिशोबाने करत आहेत। आपण सध्या आपल्या या आजच्या मेळाव्याला 5वी ते पदवीधर, उच्च पदवीधरपर्यंत आपण क्रायटेरिया ठेवला होता। त्यात बऱ्यापैकी विद्यार्थी असे जे आहेत की ज्यांनी ITI सुद्धा केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा झालेलं आहे, काही MBA वाले आहेत, काही BTech वाले आहेत, BE वाले आहेत, असे भरपूर विद्यार्थी। आव्हान माझं असंच राहील की मान्य दादांनी आता मगाशी भाषणातसुद्धा सांगितलं आणि मागे प्रेसमध्ये पण सांगितलं होतं की असे हे आपण मेळावे रोजगाराचे दर 3 महिन्याला 4 महिन्याला राबवत राहू। तर आव्हान माझं असंच राहील की सर्व जे गरजू आहेत आणि ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायची एक उमेद असेल, त्यांनी या मेळाव्यात भाग घ्यावा। ह्याच्या पुढं देखील असंच नाही की आम्ही आज इथंच सोडून देणार, सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही फॉलोअप स्वतः ठेवणार। मी आहे, माझी टीम आहे आणि आपली भारतीय जनता पार्टी सर्व टीम आहे। आम्ही स्वतः फॉलोअप ठेवणार। मुलं जॉईनिंग झालेत का नाही, काय अडचण आली आहे का नाही, पोचू शकलेत का नाही, मायन्यूट गोष्टींवर आम्ही लक्ष देणार आहे। पुढचं दादांनी आता भाषणात आवाहन केलं आहे की मार्च एप्रिलच्या आसपास आपण पुढचा असा मेळावा आयोजित करू।